हे हजारो वर्षांपूर्वी घडले. नाझरेथ नावाच्या शहरात मरिया नावाची एक तरुणी राहत होती. त्या दिवसांत मेरीचे योसेफ नावाच्या माणसावर प्रेम होते. एका रात्री मरिया झोपली असताना देवाने तिच्या स्वप्नात गॅब्रिएल नावाच्या देवदूताला पाठवले. त्याने मेरीला सांगितले की ती लवकरच पवित्र आत्म्याने एका मुलाला जन्म देईल, ज्याचे नाव ती येशू ठेवेल. जेव्हा मेरीने आपल्या साथीदार योसेफला हे सांगितले, तेव्हा ही बातमी ऐकून जोसेफने मेरीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हे जाणून देवाच्या त्याच देवदूताने योसेफला त्याच्या स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला सांगितले की मेरी पवित्र आत्म्याला जन्म देईल. म्हणून त्याने मेरीशी लग्न केले पाहिजे. आणि देवदूताचे म्हणणे ऐकून जोसेफने तसे केले. त्या काळात नाझरेत शहर रोमन साम्राज्याचा भाग होते. मेरी गरोदर राहिली तेव्हा रोमन साम्राज्यात जनगणना चालू होती. राज्याच्या नियमांनुसार जोसेफ आणि त्याची पत्नी मेरी यांचीही नावे जनगणनेत नोंदवली गेली. जेरुसलेमच्या बेथलेहेम शहरात गेले. तथापि त्यांना बेथलेहेममध्ये राहण्यासाठी जागा मिळाली नाही. यामुळे ते दोघेही गोठ्यात राहिले. बेथलेहेमच्या त्याच गोठ्यात मेरीने पवित्र आत्म्याने मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव येशू ठेवले. जेव्हा एक मेंढपाळ त्या गोठ्यात त्याच्या जनावरांची काळजी घेण्यासाठी आला, तेव्हा देवाच्या देवदूतांनी त्याला सांगितले की त्याचा तारणहार आज बेथलेहेममध्ये जन्मला आहे. सुरुवातीला त्याचा विश्वास बसला नाही, पण जेव्हा त्याने मेरी, जोसेफ आणि येशूला गोठ्यात पाहिले, तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. येशूच्या जन्माच्या वेळी आकाशात एक चमकदार ताराही दिसला. त्याला पाहून दूरच्या शहरात राहणाऱ्या 3 ज्योतिषांनाही येशूच्या जन्माची बातमी समजली. त्या तारेच्या मागे ते तिघेही त्या गोठ्यात आले होते. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी प्रभू येशूला नमस्कार केला. त्यांनी येशूच्या कुटुंबाला भेटवस्तू दिल्या आणि येशूची पूजाही केली. त्या राज्याचा राजा चांगला नाही, हे त्या 3 ज्योतिषांना माहीत होते. जेव्हा त्याला हे कळेल तेव्हा तो येशूला मारेल. म्हणून राजाला येशूच्या जन्माबद्दल कोणीही सांगितले नाही. काही दिवसांनंतर योसेफच्या स्वप्नात एक देवदूत आला आणि त्याला सांगितले की राजा हेरोद येशूला मारण्याची योजना आखत आहे. म्हणून तो त्याची पत्नी मेरी आणि मुलगा येशूसह इजिप्तला गेला. त्याच वेळी जेव्हा दुष्ट राजा हेरोदला येशूबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही, तेव्हा त्याने बेथलेहेमच्या सर्व लहान मुलांना ठार मारण्याचा आदेश दिला. तथापि या दरम्यान दुष्ट राजा मरण पावला. यानंतर येशूने आपल्या कुटुंबासह इजिप्त सोडले आणि तिघेही इस्रायलला गेले. यानंतर त्याने आपले संपूर्ण आयुष्य नाझरेथमध्ये व्यतीत केले. कथेतून धडा. येशू ख्रिस्ताची कथा आपल्याला शिकवते की वाईट कधीही जिंकत नाही. वाईट लोकांचा नाश करण्यासाठी देव नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पृथ्वीवर येतो.